आज आदरकी या गावामध्ये मागच्या 4 दिवसामध्ये रत्नसिंह निंबाळकर यांचा निर्घुण खून झाला आणि अधिवेशन चालू होतं. ते संपलं मी तिथं पोचलो. त्या कुटुंबाची भेट घेतली, सांत्वन केलं आणि ज्यांनी हा खून केला त्याला गंभीर शिक्षा झाली पाहिजे आणि फाशीची शिक्षा त्याला झाली पाहिजे. तो तपास पोलिसांचं पण काम चालू आहे. पोलीस यंत्रणासुद्धा त्या तपासात प्रत्येक ठिकाणी तिथं जाऊन तपास घेण्याचं काम करत आहे आणि कुठल्याही आरोपीच्या पाठीशी आपण कधी राहणारी माणसं नाही. न्याय, गरिबाला न्याय, जो त्या माझ्या बहिणीचा त्यांनी त्याचा खून केला त्या मालकाचा त्याला 100% न्याय देण्याचं काम आम्ही तालुक्यातील एक प्रतिनिधी म्हणून आमचे नेते रणजितदादा असतील, मी असतील, राजूभाई असतील, सर्वच आम्ही कुटुंब आणि गावातील सर्वच इथं कुठलाही विषय न घेता आरोपीला जास्तीत जास्त सजा कशी होईल, फाशीची शिक्षा कशी होईल याच्यासाठीच आम्ही निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मी भेट घेणार आहे, देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेणार आहे, माझे नेते अजितदादा पवार साहेबांचीही भेट घेणार आहे या संदर्भात. आणि झालेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आणि लवकरात लवकर त्याचा छडा लागावा अशा अधिकाऱ्यांनाही सूचना मी केलेल्या आहे. SP साहेबांची मी आता भेट घेणार आहे. SP साहेबांचंही लक्ष यांच्यावरती आहे. भोसले साहेब म्हणून येत आहेत, ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं गुन्ह्याचा तपास करत आहेत. निश्चितपणानं येणाऱ्या कमीत कमी दिवसामध्ये तो आरोपी सापडेल त्या पद्धतीने त्याचं कामकाज चालू आहे. तेव्हा भीतीचं वातावरण इथं पसरलेलं आहे. तर मी तीच नम्र विनंती शहरातल्या तरुणांना, आदरकी गावातल्या तरुणांनाही करतो आणि वडीलधाऱ्या माणसांनाही करतो, आपण या कुटुंबाच्या पाठीशी सर्वांनी राहू, त्यांना आधार देण्याचं काम करावं. मी तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या पाठीशी आहे. कधीही काळ्या रातचं काही अडचण वाटली तर मला आपण फोन करावा. मी सदैव आपल्या पाठीशी राहीन आणि ज्या काही अडचणी येतील, जिथं कुठं आपल्याला अडचणीत त्रास होईल तिथं मी तुमच्या पाठीशी कायम उभा राहीन. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.